या ठिकाणी हांडे साहेब आहेत, मी त्यांना विनंती करेल की त्यांनी फळ विक्री निर्यात आणि व्यवस्थापन या विषयात समारोपीय चर्चासत्र या ठिकाणी त्यांनी सादर करावं. आदरणीय हांडे साहेब. व्यासपीठ उपस्थित सर्व बंधूंनो, गेले 3 तास तुम्ही कार्यक्रम ऐकत होता, कंटाळ्या. थोडक्यात मी एक कानमंत्र जे म्हणतो, ह्या व्यवसायातलं जे पुढचं ट्रेडिंगचं जे यंग जनरेशन आहे त्यांच्यासाठी एक 10 ते 15 मिनटामध्ये मी तुम्हाला माहिती सांगतो आहे. आज प्रत्येकजण शेती करत असताना शेतीकडे वळतो, तोही व्यावसायिक शेती. ते करत असताना प्रत्येकाची अपेक्षा असते की मला 4 पैसे जास्त मिळावे. आणि आता जे यंग जनरेशन आहे, टेक्नॉलॉजीचा वापर त्याला माहिती आहे आणि म्हणून आता ट्रेडिंगमध्ये ट्रेडिंग आहे, ऑनलाईन ट्रेडिंग आहे, असे नवीन कन्सेप्ट पुढे यायला लागले आणि त्यामध्ये शेतकऱ्यांची जी मुलं आता पुढे खरे येऊन व्हायला लागलेत. आता मी गेली 15 वर्ष या निर्यातीमध्ये काम पाहतो. जवळपास 101 शेतकऱ्यांची मुलं निर्यातीमध्ये मी तयार केलेले आहेत. सगळं माहिती, ही जी माहिती तुम्हाला कुठेही मिळत नाही. आता थोडक्यात दुर्भाग्य, आज उशिरा ठेवल्यामुळे ही माहिती तुमची शेअरिंग व्हायला, कारण बऱ्याचशा ह्या भागामध्ये मी जेव्हा निर्यातीच्या मंत्रमालिका लिहित होतो तर जास्तीत जास्त प्रश्न विदर्भातून माझ्याकडे यायचे. लोकांना क्युरियासिटी आहे, आम्ही करतो या भागातल्या मालाची तुम्हाला माहिती नाही, पण बाहेर खूप आहे. आज तुमच्या भागातली मिरची सगळी एक्सपोर्ट हे मुंबईतला व्यापारी करतो. आता मध्येच एक 6 महिन्यापूर्वी माझ्याकडे शेतकरी आला, साहेब मी मिरची नेतो मुंबईला, व्यापाऱ्याकडे गेला, त्याला विचारलं बाबा ती पुढे काय सांगत नाही. त्यांनी मला 9 वाजता फोन केला आणि 10 वाजता माझ्या ऑफिसला आलं की मला माहिती मी का नाही करू शकत. एवढी क्युरियासिटी ह्या भागातली जी हिरवी मिरची आहे, यवतमाळ आहे, अमरावती या भागातली सगळी एक्सपोर्ट हे मुंबईतल्या व्यापाऱ्यांना. आता उत्पादन आपण करतो, त्याचं जे ट्रेडिंग आहे कोण करते? व्यापारी. आणि व्हॅल्यू ॲडिशन जे आहे, क्वालिटी जी आहे तुमच्या शेतामध्ये 70 ते 80% तयार होते आणि त्याचं व्हॅल्यू ॲडिशन 10-20% करून तो ते 30 ते 40% नफा तो कमवतो. मुंबईमध्ये एका व्यापाऱ्याकडे घरामध्ये 4-4, 5-5 कंपन्या आहेत, मुलाच्या नावानं, सुनाच्या नावानं. कारण का? ह्या 4-5 वर्षामध्ये गव्हर्नमेंटने नवीन एंटरप्रेन्युअर शेतकऱ्यांनी ह्या ट्रेडिंगमध्ये यावं म्हणून सगळ्या योजना केलेल्या आहेत. तो कधी सांगत नाही, उलट असं सांगतो निर्यात हा खूप रिस्की आहे, पैसे मिळत नाहीत, पण जास्तीत जास्त प्रॉफिट त्यालाच मिळतो आणि तो आपल्याकडे डेव्हलप व्हायला दिसतोय. कारण का? तर त्याला ह्याच्यामध्ये दुसरा कोणी येऊ नये असं ते वाटत असते, परंतु त्याला शेतीतलं काही माहिती नाही, पण मार्केटचं त्याला माहिती आहे. आणि त्या जोरावर आज तो सगळ्या प्रकारचा तुमचाच माल घेऊन वेगळ्या ठिकाणी तो पाठवतात. म्हणून बघा, आज विदर्भातून जास्तीत जास्त काय एक्सपोर्ट होतं आहे की नॉन बासमती राईस. आज नागपूरला एक्सपोर्ट सर्टिफिकेशनचं ऑफिस आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं, की इथून मोठ्या प्रमाणात देशातून जास्तीत जास्त नागपूरमधून भात नॉन बासमती सगळ्या देशाला एक्सपोर्ट. कुठल्या शेतकऱ्याला माहीत आहे? ॲटलिस्ट त्या एक्सपोर्टला लागणारं मालाचं जर ग्रेडिंग करून त्याला तुम्ही सप्लाय केला तर तुम्हाला 4 पैसे जास्त मिळतात. पण आज काय, ट्रेडर वेगळ्या ठिकाणी गोळा करतो, मग त्याचं व्हॅल्यू ॲडिशन करून तो त्याला देतो. तर ही जी चेन आहे, ही चेन कमी करण्यासाठी गव्हर्नमेंट धडपड करते. डायरेक्ट मार्केटिंग हा कन्सेप्ट पुढे यायला लागलेला आहे. आता मी 1-2-3 उदाहरण सांगतो. मी माझे दूरदर्शनवर सुद्धा कार्यक्रमात निर्यातीच्या संदर्भात एक कार्यक्रम पाहून एक व्यक्ती माझ्याकडे फोन करून आली. ती 75 वर्षाची गोखलेबाई होती. म्हणजे आता मी सगळं ऐकून सगळे कागदपत्र काढले, आता मला पुढचं सांग. तर काय व्यवसाय होता त्या बाईचा? नाचणीचे पापड. नाचणीचे पापड आज दुबईमधल्या 5 स्टार हॉटेलमध्ये त्या बाईचे पापड जातात. माझ्याकडे 25 महिला कामाला आहेत. मला पैसा पावण्यापेक्षा मला करून बघायचं आहे, आणि ही 75 वयाच्या एजमध्ये. म्हणजे एवढं आज काहीही करू शकतो आपण. एक तर की माहिती नाही, पण आजच्या घडीला सगळ्या गोष्टी ऑनलाईन इतक्या सोप्या झालेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण त्यापासून दूर चाललेलो आहोत. यंग जनरेशन आहे, सगळं माहिती आहे, प्लॅटफॉर्म आहे, आणि त्याच दृष्टिकोनातून आलं तरच 4 पैसे मिळतात. नाही तर आपण इथलंच विश्वविचार करून मला आलेल्या मला कोणी आपोआप पैसे देत नाही. मग ते कशा पद्धतीने? आता एक सांगतो, पुण्यामध्ये जेव्हा माझी लेख मालिका चालू होती आंब्यावर, त्यावेळेस एका कोकणातल्या शेतकऱ्याचा फोन आला. साहेब म्हणे, हे मी डायरेक्ट आंबे एक्सपोर्ट करू शकत नाही. करू शकतो. मी त्याला विचारलं, मग कोणाला देतो? मी असं पुण्यातला एक बंग म्हणून आहे. आता बंग काय करत होतो, तो गिफ्ट बॉक्स पाठवतो. 1 डझन 2 डझनचे अप्रतिम ग्रेडिंग करायचं. सीझनमध्ये जागा घेणार शेतकऱ्याचा माल 600 रुपये डझनने आणि 2000 रुपये डझनने एक्सपोर्ट करतो. आता त्यात व्हॅल्यू ॲडिशन काय करतो? बॉक्स चांगला, चित्र, पार्टिशन, प्रत्येक आंब्याला स्टिकर, वर एक फोटो, आणि पॅक करून DHL कुरिअरने पाठवतो. सगळे एक्सपोर्टचे कागद काढलेले आहे.
आता किती व्हॅल्युएशन स्किलचा बिझनेस आहे. मग आज आपल्याकडे एवढा क्वालिफाईड एज्युकेटेड शेतकऱ्याची मुलं आहेत, हे स्किल त्याच्याकडे नाही आहे का, पण त्याला माहिती नाही आहे त्याला कसं कुठं अप्रोच व्हा, आणि हे कोणी सांगत नाही. हा बिझनेस असा आहे या ट्रेडिंगचा, कुठलाही व्यापारी कोणी सांगत नाही आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंट संबंध येतो. आणि मग आज तो भिडे शेतकऱ्याचा मुलगा गेल्या 2 वर्षापासून तो स्वतः आंबे पाठवायला लागला. आज आपले इंडियन इतके बाहेर आहेत, त्यांनासुद्धा गर्व आहे की आपल्या देशातल्या लोकांकडून तो आंबे घेऊन खायचे. फक्त ॲडव्हान्स बुकिंगमध्ये त्याच्याकडून पैसे घ्यायचे, DHL कुरिअर बुक करायचं स्पेस बुकिंग, आणि फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट घेतलं की डेस्टिनेशनला 3ऱ्या-4थ्या दिवशी त्याला आंबे मिळतात. किती सोपं मार्केट झालं आहे. तर अशा पद्धतीने काम करण्यासाठी आता बरेच जणांना वाटतं की एक्सपोर्ट फार किचकट आहे, माहिती नाही. आता माझ्याकडे एक मुलगा आहे, बार्शीमधलाच आहे, लेबर म्हणून काम करत होता, पुण्यात आला, एक नर्सरी काढली, गुलाबाची रोपं तयार करतो पाटोळे म्हणून, आणि आज बालाजी नर्सरी, आज तो मॉरिशसला एक्सपोर्ट करतो. त्याला अजूनही अर्ज लिहिता येत नाही, ऑनलाईन पिशवी घेऊनच येतो, काही अडत नाही. आणि गेल्या 6 महिन्यापूर्वी तो तिथं मॉरिशसला जाऊन आला, कन्सल्टन्सी कशा प्रकारे लागवड करायची. म्हणजे एक मी उदाहरण सांगतो, म्हणजे अडाणी माणूससुद्धा ह्या व्यवसाय, फक्त चिकाटी पाहिजे, माहिती करून घेणे आणि चांगल्या लोकांचं गायडन्स मिळाला की हा सगळ्यात बेस्ट रिटर्न मिळणारा. बरेच जणांना भीती वाटते की पैसे मिळत नाहीत, रिस्की आहे, हे नाही, आणि एक्सपोर्टमध्ये खूप भांडवल लागते, खूप मोठी क्वांटिटी लागते. 1 किलोपासून सुद्धा करता येते, 1 किलोपासून सुद्धा एक्सपोर्ट करता येते. तर हे सगळं ह्या गोष्टी सोप्या आहेत, पण करायच्या संदर्भाचं माहिती नाही आहे. आणि हे प्लॅटफॉर्म मी व्यापाऱ्याकडून माहिती, वेगळे कोर्सेस करून, हे सगळं करून, त्याचं अनालिसिस करून सोपं रेमेडी मी गाईड करत असतो. 24 सेवा माझी, ज्याला कोणाला करायचं असेल, आज हे नॉलेज जर घ्यायचं झालं तर पुण्यामध्ये सुद्धा एक्सपोर्ट इम्पोर्टचे कोर्सेस 8 दिवसाचे 10,000 रुपये घेतात, काही नाही, माहिती काहीच देत नाहीत. तर इतकं, आणि IT बेस सोपं आहे. तर त्या दृष्टिकोनातून तुमच्या भागातलं डाळिंब आहे, द्राक्ष आहे. आता द्राक्षामध्ये तर आम्ही जवळपास पाहतो, एक 10 वर्षापूर्वी हा ट्रेड सगळा व्यापाऱ्याच्या हातात होता, आता हा ट्रेड शेतकऱ्यांच्या हातात आला आहे. का, आता ग्रेपनेट ऑनलाईन सिस्टीम आम्ही तयार केलेली आहे. जवळपास 23,000 शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन डाटाबेस आहे. एक्सपोर्टरची माहिती आहे, शेतकऱ्यांची माहिती आहे, मोबाईल कोणाला सगळ्या प्रकारचं आम्ही डिरेक्टरी ओपन आहे. ग्रेपनेटमध्ये जर मी आपल्या साईटवर गेला, ग्रेपनेटमध्ये गेला तर घेणाऱ्याचे पत्ते आहेत, एक्सपोर्ट करणाऱ्याचे आहेत, शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर सहित सगळे. आणि त्याच धर्तीवर आम्ही आता डाळिंबासाठी सुद्धा ह्या एरियात डाळिंब वाढत चाललं आहे, अनारनेट सुरू केलेलं आहे. आपल्याचं वेबसाईटवर आहे. आता ह्या भागात जे शेतकरी अनारनेट डाळिंबाचे बाग लागवड करतात, त्यांना मला विनंती आहे की त्यांनी त्यांच्या बागेचं रजिस्ट्रेशन केलं पाहिजे ऑनलाईन. फक्त आम्ही ह्याच्यामध्ये यावर्षी बुलढाणा जिल्ह्याचा समावेश केला आहे. अजून काही जिल्हे या एरियात जर वाढले असतील, त्या जिल्हा कार्यालयामार्फत जर आम्हाला रिक्वेस्ट केली की आमचा जिल्हासुद्धा ह्या अनारनेटमध्ये समाविष्ट करा, तर आम्ही तो समाविष्ट करून त्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन ऑनलाईन करून त्याला सर्टिफिकेट देऊ. कारण आता इथून पुढे मार्च नंतर कुठलाही कृषी माल एक्सपोर्ट करायचा असेल तर शेतकऱ्याचा नॉन ट्रेसिबिलिटीचाच त्याला एक्सपोर्ट करता येतं, बंधन एक्सपोर्टवर येणार आहे. कारण आता घेणारा जे पार्टीज आहेत, कुठल्याही बाजारातला माल घेऊन एक्सपोर्ट करणाऱ्याला अलाउड करणार आहे. म्हणून ग्रोवर एक्सपोर्टरला खरी अपॉर्च्युनिटी आहे हे. असं कारण त्यांनाही पाहिजे की आम्हाला अननोन सोर्स 10 ठिकाणी नको आहे, की ज्याने चांगल्या पद्धतीने उत्पादन करतो त्या शेतकऱ्याचा माल पाहिजे. आता मी बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच युरोपियन युनियनला जाऊन आलेलो आहे, त्या ठिकाणी सुद्धा आपल्या देशातल्या विशेषतः महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या लोकांचं त्यांना क्वालिटीबद्दलचं सिस्टीममुळं मागणी चांगली आहे. पण आज ग्रोवर त्या स्टेजमध्ये नाही. आता काही पिकामध्ये आलं आहे, आंब्यामध्ये आहे, द्राक्षामध्ये आलेलं आहे, आता डाळिंबामध्ये ग्रोवर आलेलं आहे. अजूनही संत्रा फारच मागे आहे. आता संत्र्याचं संदर्भात सुद्धा गव्हर्नमेंट, आज नाव आहे संत्र्याचं नागपूर संत्रा, पण त्याची किंमत बाहेर आहे, इथं काहीच माहिती नाही. आज यावर्षी गव्हर्नमेंट त्याचं भौगोलिक चिन्हांकन करण्यासाठी संत्र्याची निवड केलेली आहे. आता तुमचा संत्र्याला साधारणतः 6 महिन्यामध्ये नागपूर संत्र्याला GI सर्टिफिकेशन, भौगोलिक चिन्हांकनाचा दर्जा मिळणार आहे. म्हणजे उद्या कोणीही कुठल्या भागात नागपूर व्यतिरिक्त, विदर्भाव्यतिरिक्त जर दुसरे संत्रा घेतला तर त्याला नागपूर संत्रा म्हणून विक्री करता येणार नाही, कारण नागपूरचं त्याला वैशिष्ट्य नाव मिळालेलं आहे. जसं स्ट्रॉबेरी आहे महाबळेश्वरची, महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला सुद्धा GI मानांकन मिळालेलं आहे. आता ह्या भागात जर कोणी स्ट्रॉबेरी केली, महाबळेश्वर स्ट्रॉबेरी करायचं, त्याला करता येणार नाही, कारण त्यांनी पेटेंटिंग केलेलं आहे. तसं आता संत्र्याचं सुद्धा पेटेंटिंग लवकरच होणार आहे, हे तुम्हाला प्लस पॉईंट आहे. मग एकदा याचं पेटेंटिंग झाल्यानंतर काय फायदा होणार आहे? आज एक्सपोर्टमध्ये जी विश्वासार्हता कोणत्यावर ठेवलं जातं, जसं आपण बाजारात गेला एक इलेक्ट्रिक वस्तू घ्यायला तर काय पाहतो, BIS मार्क, की तिथं त्याची एक मिनिमम हमी असते क्वालिटीची, सेफ्टीची. तसं ग्लोबल मार्केटमध्ये जर GIचा दर्जा त्या फळाला असेल तर त्यांचा विश्वास त्या ट्रेडमार्कवर जास्त आहे. आणि नागपूर संत्रा त्याला मिळाल्यानंतर निश्चितच त्याचा फायदा होतो. म्हणून यंग जनरेशनला त्यांनी स्वतः ह्या ट्रेडिंगमध्ये येणं गरजेचं आहे.
कारण हे भौगोलिक चिन्हांकन आज नाव झालेलं आहे, क्वालिटी आहे, आणि ती क्वालिटी तुम्ही 1 डझन 2 डझन बाय एअर पाठवता येते कुठल्याही सिंगापूर मलेशिया. आता जे तुमचा संत्रा तयार झालेला एक्सपोर्ट होतोय, आज जर तुम्ही पाहिले आकडेवारी स्टॅटिस्टिक जर पाहिलं तर जास्तीत जास्त आता जो एक्सपोर्ट होतो तुमचा बांगलादेश, श्रीलंका आणि दुबई. पण इतर देशाला सुद्धा पाठवण्यासाठी चांगली अपॉर्च्युनिटीज आहे. त्यासाठी काही कागदपत्र काढणं गरजेचं आहे. कुठलाही व्यवसाय करायचा असेल, एक 10-12 कागदपत्र आहेत, ते मी सांगतो. कुठलाही व्यवसाय तुम्हाला ट्रेडिंगचा ॲग्रो बेस करायचा असेल किंवा कोणताही करायचा असेल, तर काही व्यवसाय करायचा असेल तर पहिलं तुम्हाला त्याचं नाव पाहिजे. जसं तुमचं स्वतःचं नाव आहे तर एक तुम्ही प्रोप्रायटरी फर्म स्थापन करा. त्याला काही रजिस्ट्रेशन करायची गरज नाही. ते नाव द्या त्याला. ते नाव दिल्यानंतर मग काय करायचं, तुमचा ते नावाचा ॲड्रेस जर ग्रामीण भागातला असेल तर ग्रामपंचायतचं ना हरकत प्रमाणपत्र घ्यायचं की ह्या नावानं हा व्यवसाय करायला आमची काय हरकत नाही. जर तेच ॲड्रेस शहरातला असेल, महानगरपालिकेच्या हद्दीतला असेल, तर त्या हद्दीमध्ये तुम्हाला शॉप ॲक्टचं लायसन काढावं लागतं. शॉप ॲक्टचं लेबर डिपार्टमेंटमार्फत मिळते. आता हे 2 कागदपत्र झाल्यानंतर मग पॅन नंबर एक मिळतो. परमनंट अकाउंट नंबर फर्मच्या नावानं काढायचं. त्या फर्मचा जो कोण प्रोप्रायटर आहे त्याच्या नावानं असेल चालेल, किंवा फर्मच्या नावानं आपल्याला काढता येतो. आणि मग ते काढल्यानंतर नॅशनलाइज बँकेमध्ये करंट अकाउंट ओपन करायचं. तर चालू खाते ओपन केलं, हे 3 कागद असले की तुम्हाला बँकेमध्ये त्या नावानं तुमचं करंट अकाउंट ओपन करतं. आता हे बेसिक माहिती काढली की मग खरा जो आयात निर्यात कोड आहे, आता गव्हर्नमेंटनी पहिला 1000 रुपये फी होती, ती आता 250 रुपयावर आलेली आहे. हे सगळे परमनंट डॉक्युमेंट आहेत. एकदा काढले की तुम्ही त्या ट्रेडिंगमध्ये चांगल्या प्रकारे आयात निर्यात कोण देते कोड नंबर, म्हणजे तुम्हाला एक कोड नंबर आहे आयात निर्यात कोड म्हणतो, इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड, DGFT डायरेक्टर जनरल फॉरेन ट्रेड. नागपूरलाही ऑफिस आहे नागपूरसाठी, पुण्याला एक आहे, ठाण्याला आहे महाराष्ट्रामध्ये. तर तिथं त्यांची ऑनलाईन सिस्टीम आहे. तुम्ही साईटवर गेला DGFT अप्लाय ऑनलाईन IC कोड म्हणला की लगेच माहिती मिळून जाते. ते आणि हे ग्रुप तयार करा, एकमेकाला शेअरिंग करा. आज हे IC कोड काढायला एजंटकडे गेला तर 20-20 हजार रुपये घेतात. त्याला माहिती नाही, तो बार्गन, त्याला काहीच समोरचा पाहतो ह्याचं अज्ञान आहे. जिथं 250 रुपये आहे तिथं हे कागद काढायला लोक 20-20 हजार रुपये घेणारे पाहिलेले. काही नाही, सोपं आहे. सगळं चेकलिस्ट दिलेली आहे. आणि त्याही व्यतिरिक्त आज जे तुम्हाला मी माहिती सांगतो ह्याचं सगळं मी वेगवेगळ्या प्रकारचे फाईल करून फोल्डर केलेलं आहे. मी शेवटी तुम्हाला मेल देतो. मला जर मेल केला तर चेकलिस्ट ॲप्लिकेशन तुम्हाला 2 मिनिटात तुमच्यापर्यंत मिळून जाते. एवढं सोपं करून ठेवलेलं आहे की काय पाहिजे ती माहिती तुम्हाला केव्हाही मिळू शकते. फक्त तुम्ही पुढे आलं पाहिजे, ग्रुप तयार केलं पाहिजे ह्याच्यामध्ये, आणि सोपं काम आहे. मग आयात निर्यात कोड काढला, तो परमनंट आहे. आयात निर्यात कोड काढल्यानंतर आपेडाचं रजिस्ट्रेशन करायचं. आपेडा एक अशी ऑर्गनायझेशन आहे, निर्यातीला प्रोत्साहन देणारी ऑर्गनायझेशन आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सची. त्याचं मेंबरशिप व्हायचं. आता हे मेंबरशिप होण्यासाठी हे ते 3-4 कागद असले की तुम्हाला 7 ते 8 दिवसामध्ये तुम्हाला त्याचं मेंबरशिप मिळते. आता त्या मेंबरशिप होताना त्याच्यामध्ये जर तुमचं नाव रजिस्टर्ड झालं, जगामध्ये तुमचं नाव जाते सगळीकडे. तुम्ही कशा प्रकारचा एक्सपोर्टर असाल, तुम्ही कोण संत्र्याचा आहे, फ्रूट आहे, व्हेजिटेबल. आता माझ्यासारखा नवीन इम्पोर्टर आहे, मी दररोज शोधत असतो कोणी संत्र्याचा एक्सपोर्टर आहे का नवीन, लगेच तुमच्यापर्यंत मी पोहोचू शकतो. कारण त्याशिवाय पर्याय नाही दुसरा प्लॅटफॉर्म. मग त्याप्रमाणे तुमचा ॲड्रेस आहे, ईमेल आहे, मी तुम्हाला लगेच अप्रोच होतो की मला तुमच्याकडे काही सप्लाय करू शकतो, माझी ही रिक्वायरमेंट आहे. हा प्लॅटफॉर्म तयार होतो. आणि त्यातही तुम्हाला ग्रोवर म्हणून जर रजिस्टर करायचं असेल तर आमचा जिल्हा SEOकडे अर्ज करायचं की माझी अशी फर्म आहे, मला आपेडाचं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि ॲज ए प्रोड्युसर एक्सपोर्टर म्हणून रजिस्टर करायचं आहे. तर त्याच्यामध्ये अर्ज केला की ते ग्रोवर म्हणून तुम्हाला एक सर्टिफिकेट देतात. मग आपेडाच्या ह्याच्यावर तुम्ही ग्रोवर एक्सपोर्टर म्हणून तुमचं नाव होते. कारण आता इथून पुढं जर ट्रेडमध्ये आहे ते ग्रोवर एक्सपोर्टरलाच खरी डिमांड आहे. आणि म्हणून आता व्यापारी शेती घ्यायला लागले, ते सगळे कागद काढायला लागले, त्याला माहीत आहे पुढचे फायदे काय आहेत. म्हणजे ह्यात व्यापारी घ्यायला लागलेत, मग ज्याच्यासाठी गव्हर्नमेंट निर्णय घेते तो बाकी राहून काय उपयोग आहे. आणि म्हणून हा आपेडाचं रजिस्ट्रेशन केलं की साधारणतः तुमचं सगळे डॉक्युमेंट तयार झाले. त्याच्यानंतर एक ऑर्गनायझेशन आहे जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स. आता तुम्ही ग्लोबलपर्यंत तुमचं नाव झालं, तुम्ही काय करता. इव्हन आता तुम्ही मोबाईल सगळ्याकडे आहे, फेसबुक आहे, तुम्ही चांगली माहिती शेअरिंगसुद्धा करू शकता. इमिडिएटली छोटी वेबसाईट करू शकता. म्हणजे तुम्ही काय आहे लोकांपर्यंत जाण्यासाठी माध्यम खूप उपलब्ध झालेले आहेत. आणि लोकांना ते सुद्धा शेअरिंग पाहिजे, ते तुमच्यापर्यंत येण्यासाठी ते तुमचा प्लॅटफॉर्म तयार पाहिजे. आणि मग ह्या पद्धतीने तुम्ही आपेडाचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर एक साळुंके म्हणून व्यक्ती आहे, महाराष्ट्रीयन लोकांना पुढे आणण्यासाठी जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स स्थापन केलं आहे. दादरला त्याचं ऑफिस आहे, वेबसाईट आहे. त्यांनी काय केलं आहे, जे व्यक्ती जो महाराष्ट्रीयन माणूस हे सगळं कागदपत्र काढून त्याचा मेंबरशिप होईल, ते सगळ्या महाराष्ट्रीयन माणसाचा एक ग्रुप क्लब तयार केलेला आहे.
मग इम्पोर्टर आहे, आपलेच महाराष्ट्रीयन एक्सपोर्टर आहेत, इम्पोर्टर्स आहेत, त्यांची गेट टुगेदर, त्यांची एकमेकाला बिझनेस देणे, हे सगळं त्यांनी प्लॅटफॉर्म तयार केलं. मी आणि त्याला ट्रेनिंग देणे, माहिती देणे, म्हणजे हळूहळू तुम्हाला एक एक एक्सपोजर मिळत जाते. मी तुम्हाला एक एक दारोळ ओपन होत जाते, त्यामध्ये गेला की सगळ्या गोष्टी कळायला लागतात. आज बसल्या जागी तुम्हाला कोणी सांगणार नाही. आणि म्हणून आज मुंबईमध्ये 10 बाय 10 खोलीमध्ये 2-2, 3-3 कोटीचे टर्नओव्हर करणारे लोक आहेत, फक्त ट्रेडिंग करतायत. मग आपलाच माल आहे, वेगळ्या पद्धतीने आपल्याला शेअरिंग करायचं आहे, ते माहिती जर घेतली तर आपण शकतो. म्हणून त्याचं मेंबरशिप झालं की ते होऊ शकते. नंतर चेंबर ऑफ कॉमर्स आहेत वेगवेगळे, चेंबरचं मेंबरशिप झालं. आज वेगळ्या प्रकारच्या साईटवर कोणत्या देशाची काय रिक्वायरमेंट, मागणी आहे, सगळी इन्फॉर्मेशन तयार आहे. इव्हन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड IIFT यांच्या साईटवर तर इतकी माहिती आहे, पण आता ते खजिनापर्यंत आपण पोहोचलो नाही तर तुम्हाला कशी माहिती कळेल. आणि म्हणून आज सगळं प्लॅटफॉर्म किंवा पब्लिक पार्टनरशिप, गव्हर्नमेंटचं विजन, हे सगळं चाललं आहे प्रोड्युसरसाठी. पण तो प्रोड्युसर फक्त त्याच्या प्रॉब्लेममध्येच तो अडकून पडलेला आहे. त्या प्रॉब्लेममधून बाहेर आला, स्वतः ट्रेडिंगमध्ये करायला लागला आहे. तुमच्यातला जो चांगला माल आहे, ग्रेडेड माल, आज ग्रेडिंग हा फार, पॅकिंग आणि ग्रेडिंग हे फार महत्त्वाचं आहे आणि त्याला ट्रेडिंगची जोड. आणि म्हणून आज सगळ्या पिकाच्या बाबतीत एकमार्क स्टँडर्ड ठरवून दिलेले आहेत. एकमार्कचं रजिस्ट्रेशन करून घ्यायला पाहिजे. आता माझं प्रेझेंटेशन होतं, तुम्ही ऑडियन्स कमी असल्यामुळे मी प्रेझेंटेशन केलं नाही, पण ते प्रेझेंटेशन कॉपी मी जे कोणी ईमेल करेल त्याला मी पाठवून देतो ताबडतोब. ॲटलिस्ट तुम्हाला तर कळेल तर काय आहे त्याच्यामध्ये माहिती. ही सगळी माहिती मी खूप गोळा केलेली आहे, तुम्हाला येऊ शकते, ज्यापर्यंत करू शकते. आणि म्हणून एकमार्कचं रजिस्ट्रेशन करून घेणं गरजेचं आहे. नागपूरला ऑफिस आहे, पुण्याला आहे आणि मुंबईला ऑफिस आहे. एकमार्कचं काय आहे, आज तुम्ही जे काही सिरियल, पल्सेस, ऑइल्स, जे काही तुम्ही उत्पादन करता त्या सगळ्या मालाचे ग्रेडिंग स्टँडर्ड ठरवून दिलेले आहेत. एक्स्ट्रा क्लास, क्लास 1 आणि क्लास 2. त्याचं तुम्ही ह्या फर्मच्या नावानं जर रजिस्ट्रेशन केला की मग तुम्ही तुमच्या मालाला पॅकिंगला जर ते ग्रेड एक्स्ट्रा क्लास आणि क्लास 1 आणि विथ एकमार्कचा लोगो छापला, किती विश्वासार्हता वाढते त्या मालाची. आज तुम्ही मॉलमध्ये आहात, नागपूरमध्ये मॉल आहेत ना, आज त्या मॉलमध्ये 70% माल हा इम्पोर्टेड आहे. मग त्या मॉलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवतो? जे प्रेझेंटेशन आहे, ग्रेडिंग आहे, लेबलिंग आहे, पॅकिंग आहे, मग तिथं माणूस पैशाचा विचार करत नाही, कारण त्याला जे पाहिजे ते मिळते. पण त्या प्रकारे आपला मालाचं आपण ग्रेडिंग, त्याला माइंड आपलं केलं की आपल्या मालाचं ते करणं गरजेचं आहे. म्हणून आता गव्हर्नमेंटनी इम्पोर्ट रेग्युलेट, आता फ्री ट्रेड झालेलं आहे, इम्पोर्ट रेग्युलेट करायचं झालं तर आपला दर्जा वाढवला पाहिजे ह्या मालमध्ये. म्हणून आता फूड सेफ्टी स्टँडर्ड ॲक्ट नवीन आलेला आहे, वाचला असेल तुम्ही. फूड सेफ्टी स्टँडर्ड ॲक्टमध्ये आज सगळ्या मालाचे MRL, रेसिड्यू MRL ठरवून दिलेले आहेत. उद्या पेस्टिसाईडचं MRLमध्ये तुमच्या मालामध्ये जर जास्त आढळून आला तर तुम्हाला कुठंही माल विकता येणार नाही. आता ही नवीन जे चाललेले चॅलेंजेस आहेत त्याप्रमाणे आपण आज नागपूरला सुद्धा रेसिड्यू लॅबोरेटरी स्थापन झालेली आहे, गव्हर्नमेंटची लॅबोरेटरी आहे. आज तुम्ही जे काही माल तयार करता ते मालाचं तपासून घेऊन रेसिड्यू फ्री माल म्हणून जर विकायला सुरुवात केली तरी तुम्हाला 4 पैसे जास्त मिळतात. वेगळं लोकांना पाहिजे ते तुम्हाला देता आलं पाहिजे. आज ट्रेंड बदलत चाललं आहे, ग्राहकाची मानसिकता बदलत चाललेली आहे. का तर मीडिया चांगली आणि वाईट बातमी ताबडतोब ग्राहकापर्यंत देतो. तुम्ही चांगलं करा, लगेच लोक, ग्राहक त्याला पैशाला पाहणार नाही, त्याला तसं पाहिजे तसं मिळायला लागलं आहे. आणि हेच तुम्हाला ज्या ज्या तुम्ही कॉम्पिटेटिव्ह मार्केटमध्ये जाल त्या मार्केटमध्ये हेच महत्त्वाचं आहे की आज ग्राहकाला काय पाहिजे, कशा पद्धतीने पाहिजे तो देऊन तो 4 पैसे कमवतो. आणि म्हणून आज ग्राहकाची मानसिकता बदलण्याचं कारण सेफ्टी आणि आरोग्य हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आज जे काही आज युरोपियन मार्केटमध्ये द्राक्षामध्ये तुम्ही ऐकत असाल की पेस्टिसाईड रेसिड्यू फ्री असेल तरच तिथे एंट्री आहे. आणि त्या पद्धतीनं आपण ग्रेपनेट सिस्टीम तयार करून त्यांना 100% रेसिड्यू फ्री माल पाठवतो. आता इथल्याही ग्राहकाची मागणी येते किंवा त्यांच्या ग्राहकाच्या हिताचे आरोग्य आणि आपलं काही वेगळं आहे का, मग आपल्या इथं का नको. आणि म्हणून इथंही सुद्धा आता ग्राहकाची मागणी वाढत चाललेली आहे. त्याचं कारण जर पाहिलं तर आज 50% आजार हे पेस्टिसाईड रेसिड्यूमुळे होताचे सिद्ध झालेलं आहे. कारण ह्या डेव्हलप कंट्रीमध्ये कुठलाही आजार झाला की रूट कॉज काय आहे त्याचं टेस्टिंग केल्याशिवाय ट्रीटमेंट करत नाही. त्याच्यामध्ये त्यांचा डाटा असा आहे की पेस्टिसाईड रेसिड्यू हे महत्त्वाचं आहे. तुम्ही पाहिलं असेल मध्ये 1 वर्षापूर्वी आपल्याकडे इंडोसल्फानला बंदी घातली. किती चांगला मॉलिक्यूल होता, सेपर मॉलिक्यूल IPMमध्ये प्रमोट करत होतो. पण एखाद्या मॉलिक्यूल चांगला जरी असला त्याचा जर एंड यूज किंवा त्याचा इम्पॅक्ट जर एखाद्या सिरियस स्टेजपर्यंत जात असेल तर त्या ठिकाणी बंदी घालण्याची वेळ येते. इंडोसल्फानच्या बाबतीत तसं झालं की त्याला कारण नारळ होतं. नारळ, आज नारळावरील युरोफाईड माईट कंट्रोल करण्यासाठी लोकांना बरेचसे प्रॉब्लेम होते, सकिंग पेस्ट. मग आयडिया काय केली त्या भागामध्ये लोकांनी, डायरेक्ट मुळ्या कट करून रूट फिडिंग करायची. रिझल्ट मिळाला खूप मोठ्या प्रमाणात, पण त्याचं इव्हॅपोरेशनला संधी नाही.
आज डिपॉझिट झालं आणि त्या भागातल्या केरळमध्ये मेजर लोकांचं डाएट ते असल्यामुळे डॉक्टरकडे लहान मुलं आणि वयस्कर लोक पेशंट यायचे, तो परेशान व्हायचा, कुठली ट्रीटमेंट काय व्हायचं नाही. मग त्यांनी त्याच्या डाएटवर त्याचं अनालिसिस केलं. नंतर लक्षात आल्यानंतर त्यांनी पहिली केस केरळमध्ये दाखल केली आणि नंतर मग ती कंपनी सुप्रीम कोर्टात गेली. सुप्रीम कोर्टाने सांगितलं देशामध्ये पहिला भारत आहे की इंडोसल्फानला बंदी घातली, कारण ते डायरेक्ट नर्वस सिस्टीमवर अटॅक करते आणि कायमचा तो माणूस आदू होत जातो लहान मुलाला. तर हे सिरियस कितीही रिस्ट्रिक्शन टाकलं तर कंट्रोल होणार नाही, म्हणून सुप्रीम कोर्टाने त्याला कायमचंच बंदी घातली. शिल्लक असेल तर बाहेर पाठवून द्या, पण इंडियात नाही. म्हणून अशा दृष्टिकोनातून हा ट्रेड आता इथून पुढे 4-5 वर्षामध्ये जो ट्रेड आहे ॲग्रिकल्चरमध्ये, जो सेफ्टी सॅनिटेशन प्रॉपर ग्रेडिंग करून मार्केट ट्रेडिंग करेल, तर त्याला 4 पैसे हमखास डोमेस्टिक मार्केट बरोबर एक्सपोर्ट मार्केटला मिळू शकतात. आणि म्हणून ह्या पद्धतीने जर आपण हे थोडे कागदपत्र काढले आणि माहिती काढली, सुरुवात केली, चांगल्या प्रकारे अट्रॅक्टिव्ह केलं, तर आज डोमेस्टिक बरोबर एक्सपोर्ट मार्केट वेगळ्या प्रकारचे मार्केट आहे. युरोप मार्केट आहे, दुबई मार्केट आहे, इव्हन दुबईलासुद्धा आता त्यांची मागणी सुरू झाली आहे. आणि त्याचबरोबर आता आपल्याकडे ग्रेपनेट सुरू झालेलं आहे, अनारनेट सुरू झालं आहे, ऑनलाईन नेट, वाईन नेट आम्ही सुरू केलेलं आहे. आणि आता ह्या साधारणतः 2-3 महिन्यामध्ये व्हेजिटेबल नेट, व्हेज नेट चालू होतो आहे. जेवढे भाजीपाला उत्पादन करतो त्या भाजीपाला शेतकऱ्यांचं सुद्धा आम्ही रजिस्ट्रेशन करणार आहोत. आणि ते रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांनी त्या भाजीपाल्यावर कोणते औषधं वापरायचे, किती प्रमाणात वापरायचे, त्याचं रेसिड्यू टेस्टिंग करूनच मग त्यांनी हे विक्री करायची. अशा पद्धतीने क्वालिटी प्रोडक्शन हे करणे हे डाटाबेस आहे. त्यामध्ये वांगी आहे, कारलं आहे, भेंडी आहे, नंतर ड्रमस्टिक आहे, शेवगा आणि कढीपत्ता आणि हिरवी मिरची, हे 6 भाजीपाला आम्ही घेतलेले आहेत. यातले 3-4 भाजीपाला ह्या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्पादन केलं जातं. आणि त्या अनुषंगाने तसा क्लस्टर ग्रुप जर तयार झाला तर चांगल्या पद्धतीने येऊ शकते. साधारणतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आज मोठ्या प्रमाणात व्यावसायिक शेती करून तो ट्रेडिंग मार्केटिंग ग्रेपमध्ये तर एक उदाहरणच आहे. किती अडचणी आला तर त्या शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे पॅकिंग, ग्रेडिंग, कोल्ड स्टोरेज या सगळ्या सुविधा आहेत. आता एक्सपोर्टमध्ये पॅकिंग सबसिडी मिळते, ट्रान्सपोर्ट सबसिडी मिळते, विशेष उपस योजनेत सबसिडी मिळते एक्सपोर्ट न्यू इंटरप्रोनरला ठराविक लिमिट. पण हा कुठलाही एक्सपोर्टर सांगणार नाही की मला ह्या फायदा मिळतात. त्याचं कारण असं आहे की तो जर सांगत सुटला मला एवढा प्रॉफिट आहे, स्वस्त त्याला कोणी देणार नाही माल. तो म्हणणार तुला एवढं प्रॉफिट तर मला का भाव देत नाही. पण आता वेळ आलेली आहे की एक तर माहिती करून घेणे किंवा स्वतः ह्या ट्रेडिंगमध्ये उतरणे. तर त्या अनुषंगाने जे काही तुम्हाला ह्या ट्रेडिंगमध्ये एक्सपोर्टच्या संदर्भात जर माहिती पाहिजे असेल, A to Z डॉक्युमेंटेशन आहे, सगळ्या प्रकारची माहिती आहे, क्वालिटी पॅरामीटर्स आहे, सगळी इन्फॉर्मेशन गोळा करून डाटाबेस तयार केलेला आहे. माझं ईमेल ID आहे govindhande@gmail.com नावानिश्चित आहे. आणि govindhande@gmail.com 24 hours मी ऑनलाईन असतो. आला मेल की ताबडतोब त्याला फोल्डर जोडायचे, तुमच्यापर्यंत येऊन जाते @gmail.com. आणि मोबाईल आहे 9423 57 5956 9423 57 5956. फेसबुक आहे माझं हंडे1, स्काईप आहे, म्हणजे सगळे माध्यम आहेत. आज तुम्ही स्काईपवर सुद्धा इतकं सोपं झालं, सगळ्याकडे आता सगळे स्काईपवर इन्फॉर्मेशन शेअरिंग करणे, माहिती देणे. इव्हन माहिती आज नागपूरमधले किती लोक बाहेरच्या देशात आहेत, थोडं त्यांची माहिती काढली, त्याच्या घरच्याला अप्रोच झालं, डायरेक्ट माल तुम्ही हे कागदपत्र काढून त्याच्या मालावर पाठवून देऊ शकता. काही नाही, इथं इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे नागपूरला, तुम्हाला दुसरीकडे कुठं जायची गरज नाही. DHL कुरिअर मार्फत बुक केलं, फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट इथं नागपूरला CIPMCचा तिथं अप्लाय केला कागद काढून की तुम्ही डायरेक्ट 1 किलो 5 किलो 10 किलो सुरुवात केली. मग ती माहिती झाली, क्वालिटी सातत्य मेंटेन केलं, उद्या 50 किलो 100 किलो ऑटोमॅटिक तुम्हाला डिमांड यायला लागते. त्याची म्हणजे त्याची ही सुरू होते. आणि त्यामध्ये सातत्य मेंटेन हे जर तुम्ही केलं तर एक चांगला ट्रेड बिझनेस आहे. ग्रेड मार्क घेऊन पॅकिंग सगळ्या पद्धतीने केलं की ज्याला शेतीतलं काही माहिती नाही तो माणूस हा याच्यामध्ये पैसे कमवतो. आपण तर आता व्यावसायिक शेती करतो आणि आपली अपेक्षा आहे याच्यामध्ये 4 पैसे मिळावेत. तर 4 पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला ग्लोबल गॅप आहे, रेसिड्यू टेस्टिंग आहे, पॅकिंग चांगलं आहे, एकमार्क ग्रेडिंग सर्टिफिकेशन आणि एक्सपोर्टचे डॉक्युमेंटेशन जर तुम्ही काढले तर मग कुठलाही व्यवसाय करण्यासाठी किंवा एखादा प्रोजेक्ट टाकण्यासाठी NHMI NHG सगळ्या सेंट्रल स्कीमच्या जर पाहिलं तर हे कागदपत्र जर असतील तर तुम्हाला प्रायोरिटीने दिलं जातं. तर अशा अनुषंगाने की मला अपेक्षा आहे ह्या भागातले शेतकरी चांगले चिकित्सक आहेत. ज्या वेळेस मी लेख मालिका खूप लिहित असतो याच्यामध्ये आणि बऱ्याचशा फोन या यवतमाळ, अमरावती, नागपूरहून शेतकऱ्यांची येत असतं, साहेब आम्हाला हे करायची इच्छुकता आहे, या बरेचसे येऊन भेटायचे ऑफिसला येतात. तर त्या अनुषंगाने हे एक प्लॅटफॉर्म तुम्हाला माझं उपलब्ध होईल
ते करा आणि तुम्हाला मिळालेली माहितीसुद्धा इतरांना शेअरिंग करा, तरच ते डेव्हलपमेंट. दोन शेतकरी डेव्हलप होऊन उपयोग होत नाही. एक मास इंडस्ट्री ग्रोवरची तयार झाली तर निश्चितच प्लॅटफॉर्म तयार होतो. कागदपत्र काढताना सुद्धा शेअरिंग करा, कोणा एजंटकडे जायची गरज नाही. एवढं सोपं आम्ही सगळं चेकलिस्ट सहित तयार केलेलं आहे. ते मेलवर तुम्हाला जे पाहिजे असेल तर मी देऊ शकतो आणि त्या संधीचा तुम्ही जास्तीत जास्त फायदा घ्या. आज मला इथं बोलून थोडी थोडक्यात मला शेअरिंग करण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकाचा आभार मानतो. वेळ झाल्यामुळं काही जे उपस्थित होते त्यांचंही मी आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद हांडेसाहेब. अत्यंत महत्त्वाचा विषय. मला असं वाटतं की पुढच्या वेळेला ॲग्रोविजनमध्ये या विषयाला जास्त वेळ देऊन, कारण शेवटी आपण सगळं पिकवतो पण युवा वर्गाला एक्सपोर्ट आणि या सगळ्या विषयाचं ज्ञान नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पुढच्या वेळेला आपण या विषयाला जास्त महत्त्व देऊ निश्चितपणानं. धन्यवाद. मी धोटे साहेबांना विनंती करतो की त्यांनी हांडे साहेबांचं मोमेंटम देऊन स्वागत करावं. या ठिकाणी चिमोरकर साहेब बऱ्याच वेळपासून बसले आहेत. म्हणजे ज्ञान माणसानं किती शेवटपर्यंत घेत राहिलं पाहिजे याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. ते आमचे प्रोफेसर आहेत, आम्हाला त्यांनी शिकवलं आहे आणि निरनिराळ्या भागात त्यांचे चर्चासत्र होत राहतात. आता मला ते मगाशी बोलले की मला 12 शेतकरी द्या, मी तुम्हाला 100 टन उत्पादन काढून देतो. तरी पण ते इथं बसले आहेत. थँक्यू. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्व उपस्थित या ठिकाणी मान्यवरांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. या ठिकाणी आपण पार्टिसिपेट केलं त्या सर्वांचा हार्दिक आभार मानतो. पुढील वर्षी पुन्हा आपण ॲग्रोविजन जेव्हा राहील त्यावेळेला आपण निश्चितपणानं भेटूया एवढं या ठिकाणी आपल्याला आश्वासन देतो आणि ईमेल आणि नंबर ही कार्यशाळा संपली असं मी या ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू. देतो. पुण्याला